Hello everyone, welcome to my channel. आज आपण द क्लॅरिटी गेट 5 स्टेप्स टू सॉल्व्ह एनी लाईफ प्रॉब्लेम हा व्हिडिओ बघतोय. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं 80-20 स्वराज्य सिस्टीम यावर डिस्कशन केलं होतं आणि त्यात कन्क्लुजन पार्ट असा होता, की 20% आपण टास्क करायचं, 80% आपल्याला रिझल्ट मिळणार. तर त्याच्या व्हिडिओचा नेक्स्ट पार्ट आपण आज बघणार आहेत. त्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम ॲक्चुअली आपल्याला वेगवेगळ्या स्टेपमध्ये हँडल करावं लागतं आणि जसं एज आहे पर्सनचं फ्रॉम चाइल्डहूड टू ओल्ड एज पर्सन. त्या प्रत्येक एजच्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या टाइपचे प्रॉब्लेम आपल्याला हँडल करावे लागतात. पण जो सोल्युशन आहे, तो सोल्युशन आपण जर विचार केलं, तर ऑल एजच्या पर्सनचे जेवढे पण ह्या वर्ल्डमधले प्रॉब्लेम असतील, त्याला आपण एक सोल्युशन स्मार्ट वेनी काढणार आहे. त्यासाठी आपण आजचा व्हिडिओ आपण बघतोय. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करा. सो सुरू करूयात आपण आजचा व्हिडिओ. तर लाईफच्या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये जसं की आपला जन्म झाल्यानंतर चाइल्डहूड, त्यानंतर यूथ आणि मग पुढे अशी जी आपली जर्नी चालू असते. त्यामध्ये भरपूर सारे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. त्या प्रॉब्लेममधून आपण शिकतो आणि पण प्रत्येक वेळेस आपल्याला जे शांत राहून डिसिजन घ्यायचे असतात, ते एखाद्या फेजमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करता येत नाही. आणि जसं आपण रिलॅक्स असतो, त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट इझिली समजते आणि ती गोष्ट आपण इझिली त्याला सॉल्व्ह पण करू शकतो, एखाद्या प्रॉब्लेमबद्दल बोलतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप ते डिस्कशन करूयात. हे वेगवेगळे लाईफचे स्टेजेस आहेत, ज्यामध्ये प्रॉब्लेम हा बेसिकली जो आहे, तो प्रॉब्लेम आपण फोकस केलं, तर ही प्रॉब्लेमची सायकल आहे. तर प्रॉब्लेम आपल्याला कधी ऐकल्यानंतर भीती वाटते, कधी कन्फ्युजन क्रिएट होतं, कधी-कधी आपण त्याच्यावर ॲक्शन परफॉर्म करू शकत नाही. मग ज्या स्टेजमध्ये आपण एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करतो आणि त्याच्यावर ॲक्शन घेत नाही, तो प्रॉब्लेम मोठा होत जातो. ही सायकल जी आहे ती कंप्लीटली रिपीटेडली फिरत असते. हा प्रॉब्लेम सायकल आहे ॲक्चुअली. ज्याच्यामधून आपण प्रत्येक एजमध्ये आपण फेस केले. स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये, त्यानंतर वर्किंग प्रोफेशनमध्ये, आफ्टर रिटायरमेंट अल्सो. हे जे प्रॉब्लेम आहे, ते कॉमन आहे. ज्याच्यामध्ये आपण ॲक्शन घेत नाही, की सॉल्व्ह करत नाही पर्टिक्युलर प्रॉब्लेम. मग प्रॉब्लेम वाढत जातो. तर ह्युमन ब्रेनची जेव्हा कंडिशन आपण चेक केली होती, प्लेलिस्ट 1 मध्ये आपण ओव्हर थिंकिंगचा फर्स्ट व्हिडिओपासून स्टार्ट केलं होतं. तर त्यामध्ये मी न्यूट्रॅलिटी प्रिन्सिपल सांगितलं होतं, की न्यूट्रल कसं ठेवायचं माइंडला. मग तुमचं माइंड जेव्हा स्टेबल असतं, जेव्हा शांत असतं, तेव्हा डिसिजन चांगलं घेऊ शकतं. तोच पार्ट इथं पण आलाय. जेव्हा तुमचा ब्रेन जो आहे तो शांत असतो, तेव्हा आपण क्लिअर विचार करू शकतो आणि जेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये भरपूर सारे क्वेशन्स असतील, भरपूर सारे विचार असतील, तर त्याच्यावर आपण सोल्युशन फाइंड करू शकत नाही. हे एक सिंपल टेक्निकॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या ब्रेनला कंटिन्युअसली मॉनिटर करून त्याला शांत ठेवायचं आपलं फर्स्ट काम असेल. हे इन जनरल गोष्टी झाल्या. आता पर्टिक्युलर प्रॉब्लेमबद्दल जर डिस्कशन करायचं असेल, तर एखादा जो प्रॉब्लेम आहे, तो लाईफच्या कुठल्या पण स्टेजला जर तुम्ही असाल, तर त्या प्रॉब्लेमला जेव्हा तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं, तेव्हा सॉल्व्ह करताना एकच गोष्ट इम्पोर्टंट असते, की तुमचं ब्रेन जे आहे ते न्यूट्रल पाहिजे. तुमच्या ब्रेनला तुम्हाला जे विचार आहेत ते पॉज करावे लागतात. फॉर एक्झाम्पल जेव्हा बॅट्समन बॅटिंग करतो आणि समोरचा बॉलर जो आहे तो बॉल टाकत असतो, तेव्हा जोपर्यंत त्या पिचवर टप्पा पडून बॉल आपल्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत बॅट्समनची जी बॅटची पोझिशन आहे किंवा त्याच्या लेगची जी पोझिशन आहे ते समोरच्या बॉलरला आपण कळू देत नाही. ते पॉज स्टेट झालं. आणि पॉज घेतल्यानंतर जेव्हा तो बॉल रिलीज होतो टप्पा पडल्यानंतर जेव्हा बॅट्समनकडे जातो, त्यावेळेस आपण त्याला वेगवेगळ्या डायरेक्शनमध्ये त्याला खेळवू शकतो. लेगची पोझिशन बदलून आपण आपली पोझिशन बदलून त्या बॉलला व्यवस्थित टॅकल करून तो बॉल बाउंडरीच्या पलीकडे पाठवू शकतो. तसं लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत, त्या प्रॉब्लेमला जर आपण एक थोड्या सेकंदासाठी म्हणजे 10 सेकंदासाठी जर तुमच्या ब्रेनला जर तुम्ही पॉज स्टेटमध्ये नेलात, तर पुढे ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्याची क्लॅरिटी तुमच्या माइंडला येते. त्याची क्लॅरिटी तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये इम्पोर्टंट आहे.
फॉर एक्झाम्पल त्या बॅट्समनने जर पॉज घेतलंच नाही आणि बॉल न बघता जर तो मारला, तर तो हिट विकेट होईल किंवा त्याचं बॅटचं जे किनारा आहे ते लागेल आणि ते विकेट कीपरच्या हातामध्ये जाऊ शकतं किंवा तो आउट होऊ शकतो. कारण त्याने त्या फ्लोमध्ये नव्हता, की पॉज घेतलं नाही त्याने आणि सडनली त्याने ते प्ले केलं आणि बॉल मिस झाला तर विकेट जाऊ शकते. हे रिअल लाईफचं जसं एक्झाम्पल आहे, तसं रिअल प्रॉब्लेमचं पण एक्झाम्पल सेमच आहे. रिलेट करू शकतो आपण. जेव्हा आपण प्रॉब्लेमला बघतो, तेव्हा आपण जर पॉज केलं, तर पॉज केल्यानंतर तुमचं ब्रेन त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटशी रिलेटेड मॅच करतं आणि तुम्हाला ते प्रॉब्लेम स्टेटमेंट कसं स्ट्रॅटेजिक डायरेक्शनमध्ये घेऊन जायचं ते कळतं. क्लॅरिटी कळते माइंडला एक्झॅक्टली काय करायचंय आणि ती क्लॅरिटी समजल्यानंतर गोष्टी ज्या आहेत ते बदलतात. तर फर्स्ट स्टेप तुमचा आहे, कुठला पण प्रॉब्लेम असेल, तर तुमच्या माइंडमध्ये जे विचार चाललेत त्या सगळ्या गोष्टीला पॉज करा आणि मग पुढचं जे आहे ते टास्क तुमचं होतं. ब्रेनमध्ये वेगळे विचार चालू असताना जर एखादं प्रॉब्लेम आलं, तर तुमचं ब्रेन त्याला रिएक्ट करू शकत नाही. कारण तुमच्या ब्रेनमध्ये जी पॉवर आहे, ती पॉवर फक्त डिसिजन मेकिंग जेव्हा आपल्याला घ्यायचं असतं, तेव्हा ते जर कन्फ्युजन क्रिएट झालं, तर ते सोल्युशन तुमचं ब्रेन फाइंड करू शकत नाही. अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजी, ब्रेन सायन्स सांगतं, की ब्रेन जेवढं क्लिअर असेल तुमचं, म्हणजे क्लिअरिटी ऑफ थॉट म्हणतो आपण. त्या क्लिअरिटी ऑफ थॉट म्हणजे काय असतं, की एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट किंवा एखादं प्रॉब्लेम ऐकल्यानंतर आपण कसं रिएक्ट करतो आणि माइंडला कसं सांगतो, त्या पद्धतीने माइंड त्याला सोल्युशन देतं आणि ते आपण सांगत असतो. बॅकग्राऊंडला हे सगळं होत असतं वर्किंग. पण ब्रेनला काय सांगायचं, जेणेकरून ब्रेन त्या पद्धतीने थिंकिंग करतं, हे सर्व तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. फक्त तुमच्या ब्रेनला शांत ठेवून करू शकता तुम्ही. ही झाली स्टेप नंबर 1. तर हा वाला पॅटर्न आहे ॲक्चुअली. प्रत्येक प्रॉब्लेमचा एक गेट जो तुम्हाला प्रॉब्लेम सोल्युशनपासून ते रिझल्ट जे तुम्हाला पाहिजे आउटपुट, तिथपर्यंत पोहोचवेल. हे आहेत ते 5 सोल्युशन गेट. तर पहिल्यांदा आपण प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करतो. प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करणं म्हणजे काय? की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला कमी पर्सेंट पडत असतील आणि तो एखादा सब्जेक्ट तुम्हाला आवडत नसेल, तर त्याच्यामधलं काही ना काही पार्ट तुम्ही मिस केलेलं असतं. काही ना काही पार्ट तुमच्या माइंडमध्ये असं असतं, की जे डिफिकल्ट आहे असं तुमच्या माइंडला सिग्नल तुम्ही देता आणि तोच दुसरा जो पर्सन आहे, दुसरा जो स्टुडंट आहे, तुमचा क्लासमेट आहे, तो त्या सब्जेक्टला एका पॉझिटिव्ह वेने बघतो आणि मग ती गोष्ट आयडेंटिफाय होते. गोष्टी डिफिकल्ट आहेत हे तुमच्या माइंडला तुम्ही सांगत नाहीये. हे एनालिसिस आपण करतो. त्या एनालिसिसवरनं आणि आपण एखादी गोष्ट, एखादी टेस्ट देऊन बघतो किंवा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत किंवा एखादा पर्सन आपल्याला सांगतो, की ही गोष्ट तुम्हाला जमत नाही. एक्स-वाय-झेड पॅरामीटर आहेत, एक्स-वाय-झेड रिझन आहे. मग त्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय करायचं असेल तुम्हाला, तर त्याच्यातला 20% जो आहे ना, जे केल्यानंतर तुमचं आउटपुट 80% येतं, त्यावर फोकस करायचं. मग त्या प्रॉब्लेमला आयडेंटिफाय केल्यानंतर जे तुम्ही टास्क नोट डाउन करता, त्याच्यावरून त्याची क्लॅरिटी येते. क्लिअर माइंड असेल, तर आपण डिसिजन फास्ट घेऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुमचा सगळा अभ्यास झालाय, तर तुम्ही एक्झाम देताय, तर माइंड क्लिअर असतं. मग त्यावेळेस आपल्याला जे आठवतं ते लिहीत जातं. ॲज अ वर्किंग प्रोफेशन तुम्ही असाल, तर तुम्हाला एखादं टास्क दिलं आणि तुम्हाला त्या टास्क रिलेटेड फॉर एक्झाम्पल एक्सेलमध्ये काम करताय तुम्ही किंवा एखादं सॉफ्टवेअर हँडल करताय तुम्ही आय-टी इंडस्ट्रीमध्ये आहेत. तुमचं माइंड क्लिअर असेल, तर तुम्ही अप टू इनपुट टू आउटपुटपर्यंत सगळं जाऊ शकता. ॲज अ बिझनेसमॅन असाल, तर तुम्ही डिसिजन मेकिंग फास्ट घेऊ शकता, तुमचं माइंड क्लिअर असेल तर. आणि बाकी सगळ्या जे पोझिशन आहेत, त्याला पण तुम्ही सेम पद्धतीने ट्रीट करू शकता. जर माइंड क्लिअर असेल, तर त्या गोष्टी होतात. मग एकदा क्लॅरिटी आली, तर क्वेशन तुमचं माइंड त्याला विचारतं आणि प्रत्येक क्वेशनचा आन्सर जर त्याला व्यवस्थित मिळालं, तर त्याच्यावर ॲक्शन होते. ॲक्शन तुमचं माइंड घेतं आणि जर पर्टिक्युलर ॲक्शन जर करेक्ट टाईमला आणि करेक्ट ॲक्शन घेतलं, तर रिझल्ट तुम्हाला 100% मिळतं. ह्याबद्दल डाऊट नाही आहे कुठली. मग ही लाईफ सोल्युशन गेट आहे. हे अकॉर्डिंग टू माझ्या सर्व्हेनुसार हे प्रत्येक एजच्या पर्सनमधले जेवढे पण प्रॉब्लेम आहेत, तेवढे सगळ्याला हे ॲक्ट होतं. म्हणजे हे सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे असं मला म्हणायचं.
तर पहिल्यांदा आपण पॉज स्टेटमध्ये जातो. पॉज स्टेटमध्ये जाण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, तुमच्यापाशी जो स्मार्टफोन आहे तो बाजूला ठेवायचा आणि तुमच्यापाशी जेवढे पण डिव्हाइसेस आहेत, जेवढं पण डिस्टर्बन्स आहे त्याच्यातून आपण बाहेर पडून आपण एखाद्या अशा ठिकाणी बसतोय, त्यामध्ये तुमचं माइंड जे आहे ते स्टेबल करू शकता तुम्ही. सिंपल सोल्युशन सांगणार आहे. 5 स्टेपमध्ये आजचं जे लेक्चर आहे ते कव्हर होणार आहे आपलं. त्यातलं स्टेप नंबर 1 पॉज स्टेट आहे. पॉज करायचं. पॉज केल्यानंतर सेकंड जे आहे ते क्लॅरिटी येते. मग सिंपल एक सोल्युशन सांगतो. तर तुम्हाला एखादे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 2 ते 3 टास्क करावं लागतं. म्हणजे 2 ते 3 स्टेप करावं लागतात. जे केल्यानंतर पूर्ण तुमची लाईफ चेंज होऊ शकते किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल एखादा प्रोजेक्ट आहे. त्या प्रोजेक्टला तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी 6 महिन्याचा टाईम आहे आणि तुम्ही भरपूर बिझी आहेत. मग तुमच्या डेली रूटीनमधून 6 मंथमध्ये तो प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे टाईम टेबल पाहिजे तसं. मग फर्स्ट जे टास्क आहे, जे तुम्ही करायला पाहिजे ॲक्चुअली ते टाईम हा जो पॉइंट आहे, ते तुम्ही लिहिणार. आता लिहिणं आणि इम्प्लिमेंट करणं हे 2 गोष्टी रिलेव्हंट करतोय. म्हणजे आपण जेव्हा लिहितो, तेव्हा त्याला इम्प्लिमेंट करतो ऑब्व्हियसली आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट बोलतोय, तेव्हा ती गोष्ट इन जनरल असू शकते, तेव्हा ती गोष्ट पर्टिक्युलर असू शकते. डिपेंड करतं सिच्युएशननुसार. मग असे काही पॉइंट काढायचे आहेत तुम्हाला, की जे तुम्हाला लिहायचे आहेत. लिहिताना 1 वर्डमध्ये, 2 वर्डमध्ये तुम्ही लिहू शकता. आता क्लॅरिटी ऑफ थॉट कधी येते? जेव्हा आपल्याला काय करायचं माहीत असतं, तेव्हा माइंड तुमचं स्टेबल असेल तर तुम्हाला सांगतं, की हे 20% काम केल्यानंतर 80% तुला रिझल्ट मिळेल. तसं त्या प्रोजेक्टवर कंप्लीट करायचं असेल, तुमच्याकडे नॉलेज वगैरे सगळं आहे. सगळं आहे. फक्त तुम्हाला टाईम नाहीये. मग हा जो टाईमचा जर तुम्ही फोकस केलात, म्हणजे शिवाजी महाराजांची जी सिस्टम होती, छत्रपती शिवाजी महाराजांचं 80-20 सिस्टम आपण बघितलं होतं स्वराज्य सिस्टम. त्यामध्ये त्यांनी 20% प्लॅनिंग करत होते, 80% एक्झिक्युशन होत होतं. ती जर थिअरी आपल्यामध्ये इम्प्लिमेंट करायची असेल, तर आता मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, की प्रोजेक्टमध्ये तुम्हाला 20% जे टास्क कंप्लीट करायचे आहे, जे डिसिजन घ्यायचे आहे, ते टाईमला फक्त मॅनेज करायचं मग 2 महिन्यामध्ये तुम्ही 25% काम करणार, पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याचं 50% काम करणार आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये रिमेनिंग जो फिनिशिंग वर्क आणि अजून बाकी 25% जो आहे तो तुम्ही कव्हर करणार. हा झाला प्लॅनिंग. मग हे तुम्ही प्लॅनिंग जर क्लिअर ठेवलं, तर तुमचं डिसिजन मेकिंग 100% होणार. कारण तुमच्या डिसिजन मेकिंगमध्ये आणि त्या पूर्ण प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यामध्ये मोस्ट इम्पोर्टंट पॅरामीटर्स होतात तर टाईम. असं फक्त तुम्हाला क्लॅरिटी तुमच्या माइंडला सांगायचं ऑल्वेज. हे प्रोजेक्टचं एक्झाम्पल सांगितलं तसं रिअल लाईफमध्ये आपण जेव्हा ॲज अ पॅरेंट आपल्या स्टुडंटला सांगतो ॲज अ पॅरेंट आपण आपल्या चाइल्डला सांगतो, ॲज अ टीचर आपण आपल्या स्टुडंटला सांगतो किंवा ॲज अ ग्रँडफादर, ग्रँडमदर आपण जे लहान लेकरं आहेत त्यांना सांगतो. म्हणजे जे क्लॅरिटी ऑफ थॉट आहे ती जी आहे, ती प्रोसेस जी आहे, ती प्रोसेस आपण कन्वे करत जायची. जनरेशन टू जनरेशन जेव्हा चेंज होतं, तेव्हा हे क्लॅरिटी ऑफ थॉट जे आहे ते थोडं प्रॉब्लेमॅटिक असतं, असं मला पर्सनली वाटतं. मग काय करायचं हे सांगितलं, तर कसं करायचं ते ऑलरेडी त्यांना माहीत असतं. दे आर मोर दॅन स्मार्ट दॅन अवर जनरेशन. म्हणजे आता जनरेशन जी आहे ती फास्ट फॉरवर्ड आहे. त्यांना सोल्युशन कसं फाइंड करायचं ते माहीत आहे ऑब्व्हियसली. दॅट इज गुड. बट कशाला फाइंड करायचं आणि कधी फाइंड करायचं आणि कुठल्या स्टेटमध्ये तुमचं माइंड पाहिजे, हे गोष्टी जर क्लिअरिफिकेशन झालं, तर त्याच्या लाईफमध्ये तो प्रॉब्लेमला इझिली सॉल्व्ह करू शकतो. जे की माझा आता आजच्या व्हिडिओचा जो प्लॅन आहे ॲक्चुअली, त्या पद्धतीने आपण कव्हर करतोय सगळं. तर क्लॅरिटी पाहिजे असेल, तर कुठली स्टेप केल्यानंतर काय होतं, हे तुमचं माइंड तुम्हाला सांगतं. पण कधी? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा पॉज घेतलं होतं आणि ते पॉज घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रॉब्लेमला एनालिसिस करायला स्टार्ट करता, तेव्हा जी क्लॅरिटी तुमच्या माइंडमध्ये येते, त्या क्लॅरिटीबद्दल बोलतोय मी. आणि त्या क्लॅरिटीमधून तुम्ही 1-2 पॉइंट जे आहेत ते असे नोट डाउन करणार, जे केल्यानंतर तुमचं 80% जे काम आहे ते होतं आणि तुमचं 100% जे रिझल्ट आहे, ते तुम्हाला मिळतं. हे झालं सेकंड स्टेप. थर्ड स्टेपमध्ये आपण पुढे बघणार आहे, की तुमचं माइंड त्याला क्वेश्चनिंग करतं हां. आता बघा, जर तुमच्या माइंडमध्ये भरपूर सारे विचार चालले असतील आणि तुम्ही पॉज केलं नसतं त्या स्टेटला,
तर तुमच्याकडे डायरेक्टली क्वेश्चन आलं असतं माइंडमध्ये, की इज इट पॉसिबल? हे शक्य आहे? तर तुमचं ब्रेन म्हणलं असतं, "हे तुला जमत नाही." कारण काय? माइंडला क्लॅरिटी नव्हती. माइंडला क्वेश्चन होता फक्त. आपण आता काय केलं, पॉज केलं पहिल्यांदा. पॉज केल्यानंतर आपण क्लॅरिटी ऑफ थॉटमध्ये माइंडला सांगितलं, ही गोष्ट तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे तुला. आणि ती गोष्ट इम्प्लिमेंट करताना जे पण क्वेश्चन माइंडला विचारतील, म्हणजे माइंड जे क्वेश्चन विचारेल तुम्हाला, त्याचा आन्सर माइंडकडे आहे. कारण तुम्ही कसं इन्स्ट्रक्शन देता, त्या पद्धतीने तुमचं ब्रेन वर्क होतं. अकॉर्डिंग टू न्यूरोलॉजी हे सायन्स सांगतं, जसं तुमचे विचार असतात, त्या पद्धतीने तुमचं ब्रेन काम करतो आणि जसं ब्रेन काम करतं, तसं त्याचं आउटपुट येतं. तर तेच आपण बघतोय. जर तुम्ही पॉज केलं, क्लॅरिटी असेल, मगाशी आपण प्रोजेक्टचं एक्झाम्पल बघितलं होतं, त्याला आपण कॅरी फॉरवर्ड करतोय आता. क्लॅरिटीमध्ये तुम्ही टाईम सांगितलं, तर टाईमनुसार ते क्वेश्चन विचारतं. क्वेश्चन काय विचारेल? 6 महिन्यामध्ये जर कंप्लीट करायचं असेल, तर माझ्याकडं ऑलरेडी 2 प्रोजेक्ट आहेत. ते 2 प्रोजेक्ट प्लस मला अजून एक प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी काय करावं लागेल? हा झाला क्वेश्चन. आणि 2+1 एक्स्ट्रा प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी तुमचं ब्रेन तुम्हाला सांगतं, की एक्स्ट्रा वर्क करावं लागेल आणि त्या पद्धतीने प्लॅन करून जर तुम्ही केलं, तर ते सक्सेस मिळेल. हे क्वेश्चनचं आन्सर तुमच्या ब्रेनमध्ये असतं. कारण तुम्हाला इनपुट काय आहे? टाईम आहे. तुम्हाला इनपुट काय आहे? ऑलरेडी 2 प्रोजेक्ट आहेत. अजून तिसरा प्रोजेक्ट तुम्ही घेताय. हा तुमचा क्वेश्चन आहे. तुमच्या ब्रेनने विचारलेलं क्वेश्चन आहे. त्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इझिली मिळेल. कारण तुमच्या ब्रेनमध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट होती. स्टेप नंबर 3 पर्यंत तुम्ही क्लिअर असाल, तर पुढे जाऊयात आपण. त्या क्वेशनचं आन्सर त्याला मिळतं. इथपर्यंत सॅटिस्फाय होतं ब्रेन तुमचं. मग ॲक्शन स्टार्ट होते. प्लॅनिंग इज मोस्ट इम्पोर्टंट थिंग. जसं तुम्ही प्लॅन करता, तसं तुमच्या माइंडमध्ये क्लॅरिटी असायला पाहिजे आणि त्या क्लॅरिटीनुसार तुम्ही ॲक्शन हे तुमचं ब्रेन घेत असतं. पण त्या ॲक्शन घेताना जर एखादी गोष्ट घडली आणि एखादी गोष्ट निगेटिव्ह घडली, तर परत तुम्हाला त्या ब्रेनला क्लॅरिटी ऑफ थॉटमध्ये टाकावं लागतं आणि मग पुढची जी स्टेप आहे ती ऑटोमॅटिकली होते. म्हणजे स्टेप नंबर 2 क्लॅरिटी. त्यानंतर जे नेक्स्ट स्टेप आहेत ते आणि मग ॲक्शनपर्यंत आपण आलोय. मग जेव्हा आपण ॲक्शन घेतो तेव्हा स्टेप बाय स्टेप प्रोसेस कंप्लीट होते. 2 महिन्यामध्ये जेवढं काम करायचं होतं तेवढं 2 महिन्यामध्ये झालं. फॉर एक्झाम्पल नाही झालं, तर टार्गेट काय 6 महिन्याचं आहे. पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून थोडं जास्त करावं लागेल. मग टार्गेट काय आहे? अजून 2 महिने राहिले शेवटचे. आणि जेव्हा डेडलाईन येते, तेव्हा तुमचं माइंड सांगतं तुम्हाला, की प्रिव्हियस 4 महिन्यामध्ये जेवढं आउटपुट पाहिजे होतं तेवढं नाही मिळालं. अजून तुला एक्स्ट्रा टाईम द्यावा लागेल. परत आपण जे माइंडला क्लॅरिटी ऑफ थॉट दिलं होतं, की तुम्हाला पर्टिक्युलर गोष्ट सॉल्व्ह करण्यासाठी टाईम पाहिजे. त्या क्लॅरिटी ऑफ थॉटकडे माइंड जातं. आपण जसं सांगितलं तसं त्या पद्धतीनं वर्क होतं. त्याचं मी सिंपल एक्झाम्पल सांगतोय, की जी स्टेप आपण पॉज केल्यानंतर क्लॅरिटी ऑफ माइंडमध्ये आली होती, की 6 महिन्यामध्ये कंप्लीट करायचं आहे आणि 4 महिन्यानंतर तुम्ही जर इन केस स्टक झालात, अडकलात आणि तुमचा प्रोजेक्ट भरपूर राहिलाय, तर त्या केसमध्ये तुमचं माइंड तुम्हाला सांगतं, की ही गोष्ट तुला इम्प्लिमेंट करायची आहे. ही गोष्ट माइंडला क्लॅरिटी होती, की 6 महिन्यामध्ये संपवायचं आहे. पण तुम्ही ॲक्शन घेताना त्याच्यामधले 4 महिने झालेत, पण तुमचा प्रोजेक्ट अप टू द मार्क आला नाहीये. तर 2 महिने टाईम जे आहे, ते तुम्हाला त्या 2 महिन्यामध्ये अजून काहीतरी करायचं हे तुमचं ब्रेन सांगतं. कशावरनं सांगतं? तुम्ही तुमच्या ब्रेनला क्लॅरिटी ठेवली होती फर्स्ट स्टेपपासून ते स्टेप नंबर 2 पासून ते स्टेप नंबर 4 पर्यंत. इन केस ॲक्शन घेताना जर काय झालं, तर तुमचं ब्रेन ते क्लॅरिटी ऑफ थॉटमुळं पुढे तुम्हाला प्रोसेस करता येतं. मग तिथून काय प्रॉब्लेम असतील, तर आपण ते ॲक्शन परफॉर्म करत जातो आणि लास्टला जेव्हा आपण रिझल्टमध्ये येतो, त्या रिझल्टमध्ये आल्यानंतर आपलं जे सक्सेस होतं 6 महिन्याचं ते कंप्लीट होतं. ह्या प्रोसेसमध्ये शेवटची जी स्टेप आहे ती इम्पोर्टंट आहे. तर आपण ॲक्शन घेतो. त्यानंतर क्लॅरिटी येते माइंडला. मग आपण लर्न करतो तिथून आणि मग इम्प्रूव्ह करतो आपण. हे 4 स्टेप आहेत. हे सोल्युशनमध्ये रिझल्ट लूपमध्ये आपण कंटिन्युअसली फिरतोय फक्त. ॲक्शन घेतलं, काय क्वेशन असेल तर क्वेशन विचारायचं, क्लिअर करायचं माइंडला. क्लिअर केल्यानंतर माइंड समजून घेतं. मग त्यात इम्प्रूव्ह करतं. परत ॲक्शन घेतं माइंड. हे जी स्टेप आहे ती सायकल कंटिन्युअसली फिरते. पण ही सायकल फिरवण्यासाठी स्टेप नंबर 1 मध्ये जेव्हा तुमचं ब्रेन शांत होतं, तेव्हाच इथपर्यंत आपण स्टेप नंबर 5 मध्ये आलोय.
म्हणजे प्रत्येक लाईफच्या प्रॉब्लेमला जर तुम्हाला हँडल करायचं असेल, तर फर्स्ट स्टेप तुमच्या ब्रेनचं कंट्रोल तुमच्यावर पाहिजे. तुमच्या थॉट प्रोसेसला तुम्ही कंट्रोल केलं पाहिजे. हे ह्या एक्झाम्पलवरून आपण प्रूव्ह केलंय. तर प्रत्येक एजच्या पर्सनसाठी हे ॲप्लिकेबल आहे असं मी सांगितलं. तर काय करावं लागतं? तर स्टुडंटमध्ये टाईमला मॅनेज करावं लागतं. ॲज अ प्रोफेशनल तुम्ही असाल तर टाईम मॅनेज करावं लागतं. फॉर एक्झाम्पल ॲज अ पॅरेंट तर मग तुम्ही असाल तर फॅमिली आणि प्रोफेशन दोन्ही मॅनेज करावं लागतं आणि ह्याच्या बियॉन्ड जर तुम्ही जाऊन जर ओल्ड एज पर्सन असाल, तर तुम्हाला फॅमिली, त्यानंतर सोसायटी, बाकी सगळ्या गोष्टीला मॅनेज करावं लागतं. हे मॅनेज करताना जे पण प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही 20% जर तुमच्या ब्रेनला क्लिअर केलंत. फॉर एक्झाम्पल प्रोफेशनल सिच्युएशनमध्ये असं राहायचं आहे, पर्सनल लाईफमध्ये असं राहायचं आहे. जर तुम्ही स्टुडंट असाल, तर घरी असताना तुम्हाला ते डिसिप्लिन फॉलो करायचं आहे आणि कॉलेजमध्ये असताना किंवा स्कूलमध्ये असताना तुम्हाला एक्झाम करायचं आहे. एक्झाम फॉलो करायचं आहे, त्यानंतर असाइनमेंट करायचे आहेत. हे प्रत्येकाचं जे थॉट प्रोसेस आहे ते ब्रेनला बर्डन न देता जर तुम्ही त्याला इंटरेस्टिंग केलात आणि प्रत्येक सिच्युएशनमध्ये टाकून त्याला जर ब्रेनला क्लॅरिटी दिलात, की ही प्रोसेस ह्या स्टेपमध्ये इन्क्लूड करायची ही स्टेपमधून हे लर्न करायचं आहे. ब्रेनला जर तुम्ही सांगितलंत क्लिअरली, की ह्या स्टेजमध्ये असं परफॉर्म कर, त्या स्टेजमध्ये तसं परफॉर्म कर. जे मल्टीटास्किंग म्हणतात, ते मल्टीटास्किंग आपण सगळे आहेत. पण प्रेशर घेऊन काम करणं वेगळं असतं आणि प्रेशरला बाजूला ठेवून काम प्रोसेस करणं वेगळं असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेशरला बाजूला ठेवून आपल्या माइंडला फक्त आपण क्लिअर इन्स्ट्रक्शन देतोय, की कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण कसं ॲक्ट करायचं आणि ते जर क्लिअर झालं, तर ब्रेन तुमचं 100% काम करतं. कारण ब्रेनला सिग्नल जसं जातं, तसं ते वर्क करतं. एक डेली रुटीनचा प्लॅन, मॉर्निंग स्लॉट, डे टाईम आणि नाईट टाईम. वेगवेगळे प्रॉब्लेम येतात. त्या प्रॉब्लेमचं पहिल्यांदा 5 वेमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. मग त्यामध्ये जे प्रॉब्लेमचे जे की पॉइंट्स आहेत 20% जे काम करायचं आहे ते तुम्हाला लिहायचे आहेत. मग त्याच्यावरून जेव्हा आपण ॲक्शन स्टेटमध्ये येतो तेव्हा ॲक्शन घेतो आणि लास्टला आपल्याला सगळे डे टू डे जर तुम्ही प्लॅन केलात आणि स्ट्रेस जर फ्री असेल तुम्ही, तर तुम्हाला रात्रीची झोप चांगली लागते आणि जर डे टू डे लाईफमध्ये जर तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग जर शिकलात, तर कुठल्या पण स्टेजमध्ये जर तुम्ही जावा ॲज अ पॅरेंट अँड चिल्ड्रन, स्कूल किंवा कॉलेजेस किंवा ग्रँड-पॅरेंट. तर त्या प्रत्येक स्टेजला तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. कारण जे वे ऑफ थिंकिंग आहे, ते वे ऑफ थिंकिंग मॅटर करतं आणि त्याच्याने भरपूर साऱ्या गोष्टी बदलतात. जर तुम्ही माइंडला क्लिअर इनपुट दिलं, तर क्लिअर त्याचं आउटपुट येतं आणि लाईफचं जे डिसिजन आहे ते तुम्ही क्लिअरली घेऊ शकता. त्याचे आपण एक्झाम्पल बघितले ऑलरेडी. पहिल्यांदा ह्या व्हिडिओ बघायच्या अगोदर मे बी लेफ्टमध्ये जो बॉय आहे, त्या पद्धतीने आपली स्टेज असू शकते किंवा राईटमध्ये जसं पार्ट आहे तसं पण असू शकते किंवा इन बिटवीन पण तुम्ही असू शकता. तर प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे. प्रत्येक प्रॉब्लेम आहे त्याच्या पाठीमागे सोल्युशन असतं. हे 5 स्टेपमध्ये आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये लर्न केलंय आणि ही प्रोसेसची जर्नी जी आहे ती एका दिवसामध्ये होत नाही. प्रोसेस, एक्सपिरियन्स जे आहे ते डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमनुसार येतात. पण त्या प्रत्येक प्रॉब्लेमला जर सॉल्व्ह करायचं असेल तर तुमच्या ब्रेनला तुम्ही कसं सांगता हे इम्पोर्टंट असतं. आणि लास्टला प्रोसेस केल्यानंतर फायनल हा जो मेसेज आहे तो मला असं द्यायचा आहे, की प्रत्येक दरवाजा जेव्हा बंद होतो, तेव्हा ते ओपन करतो आपण. ती अपॉर्च्युनिटी ओपन होते. ते जो पॅरामीटर आहे, जे तुम्हाला ऑल्वेज गाईड करतं डिसिजन मेकिंगमध्ये. ते क्लॅरिटी ऑफ थॉट आणि बाकी सगळे जे पॅरामीटर आहेत ते आपण आत्ता डिस्कस केलेत. मग असं जर तुम्ही डेली रूटीनमध्ये जर हे इम्प्लिमेंट केलं, तर 100% जे लाईफचं सोल्युशन आहे, प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे ते इम्प्लिमेंट होईल, असं मला वाटतं. असे भरपूर सारे आपण व्हिडिओज अपकमिंग डेली लेक्चरमध्ये आपण बघणार आहेत. तर आजच्या लेक्चरपुरता एवढंच. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. कीप सपोर्टिंग अँड कीप सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक यू सो मच.